तुम्ही रात्रीचा दिवस केला, तालुक्यातील जनतेनं शहरातील जनतेनं आशीर्वाद दिले, त्यामुळं आपल्या सगळ्या बार्शीकरांची लाडकी बहीण तेजस्विनीताई कत्ले या निवडून आलेले बांधवांनो. त्याचबरोबर बाजार समिती आपल्या ताब्यामध्ये तमाम जनतेने दिलेले, त्याचबरोबर थोडे एक 5-7 सहकारी आपले काही थोड्या 10-11 अशा काही मताने गेले. त्या ठिकाणी पण काही विरोधक निगेटिव्ह किंवा पाण्याच्या बाबतीमध्ये काही मुद्दे करत होते, त्यामुळे थोडं जरी काही कमतरता असेल तर त्या ठिकाणी पण जाऊन आपण त्या सर्व जनता जनार्दनाची काय असेल त्या अडचण दूर करू आणि या बार्शी तालुक्यामध्ये जे आपण शब्द दिले त्या संपूर्ण शब्दाप्रमाणे हा विकास आपला अखंडपणानं चालू राहील. भविष्यात आता आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे मिशन आपलं राहिलेलं त्याकरता सर्व आपल्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करायचा आहे बांधवांनो. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की एका मतासाठी मी का तडपडत होतो, कारण आता बघितलं 1 सीट 11 21 थोडं एक मत महत्वाचं आहे. त्यामुळे कुणीही गाफील राहू नका. पुढची पंचायत समिती आणि जिल्हा परिषद करता सज्ज राहावा. या तिन्ही सत्ता आल्यानंतर निश्चितपणानं आपली विधानसभा गेली असं कुठलंही दुःख कोणाला वाटणार नाही. मनापासून ह्या तिन्ही सत्तेचा आशीर्वाद या जनतेनं देणारच आहेत. हा मिळाल्याबरोबरच माझ्या विधानसभेचं कुठलंही काही शैल्य माझ्या मनामध्ये मला कुठेही वाईट वाटणार नाही आणि कधी वाईट वाटून घेतलेलं नाही. दुसऱ्या दिवशीपासून आपण सेवा केलेली आहे आणि अत्यंत जबाबदारीनं या तालुक्यातील जनतेची आपण मी असेल, ताई असेल, गरड सर असतील, त्या ताईंची सगळी आता टीम असेल, सगळी नगरसेवक बंधू भगिनी, सर्वबरोबरचे सगळे बंधू भगिनी, सर्व दादा, सगळी आपली काका रणभाऊ, सगळी त्याचबरोबर आमचे सावंतभाऊ, नाना, रावसाहेब, मिसिंग, अण्णा, ही सगळी जेवढी आपली पदाधिकारी नेते मंडळी आहेत, जबाबदार आपलं आप्पा, ही सगळी मंडळी अत्यंत काळजीपूर्वक सगळ्याला विश्वासात घेऊन आम्ही काम करू. कुठेही कुणाची भावना दुखावणार नाही याचा आपण निश्चितपणानं काळजी घेऊ. आज आपण सगळ्यांनी विजय दिला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि काही आपल्या जमावबंदी वगैरे पुकारलेला आहे. आपण ही काही नियम अटी पाळणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे आपण कुठलाही स्पीकर लावलेला नाही, कुठलाही ढोल ताशा लावलेला नाही. आपल्याला खऱ्या अर्थानं फार मोठी मिरवणूक काढायची ती आज अख्खा तालुका या ठिकाणी या सर्व गोष्टी. आणखीन आता राहिलेली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सत्ता झाल्याबरोबर आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांना या ठिकाणी भगवंत ग्राउंडवरती आणू आणि सगळ्यांचा सत्कार करू. तालुक्यातील जनतेचा आभार साहेब मानतील आणि ह्या बार्शी तालुक्याला प्रचंड मोठी अशी भेट विकासाची या ठिकाणी साहेब नम्रपणे सांगू इच्छितो. आणि सर्वांनी जमावबंदी असल्यामुळं किंवा काही पोलीस यंत्रणेनं काही सूचना दिल्या असल्यामुळं सर्व माया बंधूंनी शांततेमध्ये आपापल्या घरी जायचंय आणि निवांत राहावा. आपल्या आता निवांत सगळेजण राहावा. कुणीही गडबड वगैरे कुठं काही करू नका. मोटरसायकली फास्ट मारू नका. कुठेही मोटरसायकलीचा आवाज करू नका. कुणाच्याही भावना दुखवतील अशा पोस्ट कुणीही टाकू नका आणि सगळ्यांनी शांततेत जावा. सर्व बार्शीकर बंधू भगिनींचं मी मनापासून आभार मानते. मला लाडकी बहीण म्हणून तुम्ही स्वीकारलं. माझ्या कामात मी काही कसूर होऊन देणार नाही. आदरणीय भाऊंच्या वतीने म्हणजे भाऊंच्या साथीने मी आपल्या सेवेत रुजू होते. भारतीय जनता पार्टीचा